सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्या संदर्भात एक आनंदाची बातमी आहे। तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे। तर लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह प्रूफ पाहणार आहे। त्यानंतर टोटल क्लेम किती पेड झालेला आहे, म्हणजे कोणत्या बँक खात्यात किती तुम्हाला पीक विमा जमा झालेला आहे, तर 28,544। तर याचं सुद्धा तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे व तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 34 जिल्हे कोणते आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता सविस्तर पहा। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचे जे काही इथं तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे। तर आता टोटल क्लेम इथं तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला दाखवत नाही आहे। तर इथं आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, तर इथं सर्वात पहिले आपलं जे काही सेशन आहे ते इथं 2023 जे आहे इथं खरीप सिलेक्ट करायचं आहे। तर पीक विमा कोणत्या तारखेला जमा झालेला आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथं तुम्ही बघू शकता जे काही टोटल क्लेम पेड इथं आलेलं आहे, तर इथं लाईव्ह तुम्ही बघू शकता 28,544। त्यानंतर कोणत्या तारखेला पीक विम्याची जे काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे हे पाहण्यासाठी टोटल क्लेम पेड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही डेट आहे, तर 2/8 म्हणजे परवा दिवशी, म्हणजे कालच पीक विमा इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। तर इथं मी माझी इन्फॉर्मेशन इथं थोडी ब्लर केलेली आहे। त्यानंतर इथं तुम्हाला जे काही नंबर आहे नंबरसुद्धा दाखवेल, जे की आपण तक्रार केली होती, जे काही अमाऊंट आहे ते कोणत्या पिकासाठी मिळालेलं आहे, 5,805 रुपये, 1935 रुपये। तर याची काही डेट आहे, तर तुम्ही ते डेट बघू शकता। त्यानंतर मागच्या वेळेस जे काही पहिला इन्स्टॉलमेंट जमा झालेला होता ते कोणत्यामुळे झाला होता, तर त्याचं जे सुद्धा त्याची डेटसुद्धा तुम्ही इथं खाली बघू शकता। तर प्रायव्हसीमुळे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या पीक विमा जमा झालेला, तर टोटल क्लेम तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर इथे डेटसुद्धा तुम्हाला इथे दाखवलेली आहे, जे की 2/8 आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करा व मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला की नाही व तुम्हाला टोटल क्लेम किती पेड झालेला आहे। तर इथं तुम्ही त्यानंतर इथं खाली आल्यानंतर सुद्धा तुम्ही इथं बँकेचं जे काही पासबुक आहे, तर मी इथं माझी इन्फॉर्मेशन ब्लर केली आहे। तर DBTच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा झालेला नाही। तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही। तर आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहेत। तर यामध्ये आता कोणते कोणते जिल्हे आहेत, तर 34 जिल्ह्याची यादी आपण आता पाहणार आहे। त्यानंतर तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल, त्यानंतर तुम्हाला जर पीक विमा मिळालेला नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे इथून तुम्ही सिलेक्ट करून सुद्धा 2022, 23, 21 तर जुना पीक विमासुद्धा इथून चेक करू शकता की तुम्हाला मिळाला की नाही। तर रब्बी पीक विमा इथं जमा व्हायचा आहे, तर तुम्ही इथं जर रब्बी सिलेक्ट केलं तर इथं त्याचा जो काही टोटल क्लेम पेड आहे तिथं आता काही दाखवणार नाही, कारण की त्याचा पीक विमा जमा व्हायचा राहिलेला आहे। तर तुम्ही तो बघू शकता। जसं काही त्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल। जर तुम्ही इथं खरीप सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर इथं आपण खरीप सिलेक्ट करून घेणार आहोत, तर इथं टोटल क्लेम बघू शकता इथं आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। तर त्याची डेटसुद्धा तुम्हाला इथं लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की कोणत्या तारखेला पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे। आता आपण जिल्ह्याची यादी पाहणार आहे। तर इथे डॅशबोर्डवरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात व यामध्ये 34 जिल्ह्यांचा यामध्ये जे काही समावेश आहे। तर सर्वात पहिले आपली जी काही लँग्वेज आहे, तुम्ही इथून लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता। तर इथं आपलं जे काही स्टेट आहे, स्टेट इथं आपण सिलेक्ट करून घेऊया। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर यामध्ये जे काही आता जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, तर यामध्ये अहमदनगर आहे, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, त्यानंतर भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। त्यानंतर आता याचं जे काही आपण माहिती पाहणार आहे, तर खरीप 2024 आहे, त्यामुळे आपल्याला इथं काही तुम्हाला इथं दाखवणार नाही। तर इथं आपण ज्याची जी काही डेट सिलेक्ट केली, तर इथं आपण थोडं बॅक येऊया। तर इथं आपण 2023 सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर आपलं जे काही सेशन आहे खरीप आहे, तर खरीपचं पीक विमा, तर इथं तुम्हाला त्याची जी काही अमाऊंट आहे व कोणते फार्मर पात्र ठरलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात इथं पीक विमा जे आहे जमा झालेला आहे, तर इथं आपला महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊया। तर वरी जी आहे ती तुम्हाला इथं दाखवेल खरीप 2023। त्यानंतर यात जे काय एक जिल्हा बघून घेऊ आपण, 2 नंबरचा अकोला जिल्हा। तर यामध्ये तुम्ही बघू शकता किती पेड झालेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेले आहेत।
त्यानंतर आतापर्यंत टोटल क्लेम पेड 18,370 70 झालेले आहेत, तर वरीचे 27,000. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की कोणत्या जिल्ह्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे. तर टोटल जे काही अमाऊंट आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे ते किती झालेले आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता कास्ट वाईजसुद्धा. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि पीक विम्यासंदर्भात माहितीसाठी जर तुम्हाला अधिकही पीक विमा जमा झालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे तुम्ही पीक विमा मिळवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा 100% तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर यावरती लाईव्ह प्रूफ सुद्धा तुम्हाला टोटल क्लेम पेडच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. तर पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन सुद्धा चेक करू शकता की तुम्हाला तुमचा जो काही पीक विमा आहे ते का रखडलेला आहे व तुम्हाला काय पीक विमा मिळालेला नाही, तुमचं स्टेटस काय दाखवत आहे, पेंडिंग दाखवत आहे की अप्रूव्हल दाखवत आहे की तुमचा टोटल क्लेम डन दाखवत आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही चेक करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करणारच आहोत. तर जास्तीत जास्त जे काही कमेंट आहे कमेंट करा. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि पीक विमा संदर्भात माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.